सद्गुरु महाराज की जय। शहादत्ताचा अवतार सखा माझा बाळगिर, आयचा जगी हो संत झाला परिणाम ध्वज उभारीला। ज्या संत महात्म्याने परिणामाचा ध्वज उभा करून प्रत्येक गावामध्ये दत्त नामाचा डंका वाजवलेला आहे, असा महान असणारा संत महात्मा त्यांचे पवित्र भूमी। आणि या भूमीमध्ये ज्या काळामध्ये 12 वर्षाच्या वयात असताना, लहान वयात असताना महाराज याच विहिरीमध्ये 3 दिवस गुप्त होते पाण्यामध्ये। आणि अशी असणारी ती विहीर आहे। आणि याही विहिरीचा जीर्णोद्धार झाला पाहिजे, कारण माणूस 5 मिनिटं पाण्यामध्ये राहू शकत नाही, 5 मिनिटं। पण आमचे गुरु महाराज सतत 3 दिवस, 3 रात्र 3 दिवस या विहिरीमध्ये पाण्यामध्ये गुप्त होते। आणि जेव्हा ते विहिरीमध्ये गेले आणि जेव्हा 3 दिवसानंतर निघाले, कोरड्या वस्त्रासहित वर आले। आणि जसं कमळाच्या फुलामध्ये येतात त्याप्रमाणे त्यांना वर आणलं। आणि त्यांना विचारलं, त्यांच्या केरुमाईने, माईनं जवळ घेतलं आईनं आणि विचारलं, बापू पाण्यामध्ये 3 दिवस असताना आतमध्ये कसा होतास आणि कसा राहिलास? असं विचारल्यानंतर गुरु महाराजांनी आपल्या आईला सांगितलं, आई मी जेव्हा पाण्यामध्ये गेलो तेव्हा मला जलदैवता, ज्यांना जलदैवता म्हणतात, त्या जलदैवतेंनी मला आतमध्ये नेलं आणि सुंदर असे फळं मला खायला आणून दिले आणि त्यांनी माझी सेवा केली।